जिथे प्रेम जाईल तिथे चेंडू खेळला जातोय. 23 धावफलक आपण पाहतोय आणि अगदी आता स्वप्नील गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. परत एकदा प्रेमच्या डोक्यावरनं चेंडू खेळलाय. इथे चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. प्रसिद्ध गाडाबालक आबा गोगावले यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. पंढरी शेठ फडके आबा गोगावले यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. यावेळेस फटका मात्र चांगला खेळला. आणखी एक चेंडू मात्र गाडीला चेंडू लागलाय का? गाडीला चेंडू लागलाय पण तो डायरेक्ट नाही लागला. डायरेक्ट चेंडू गाडीला लागला पाहिजे. गाडीची काच फुटली तर 2000, गाडीला नॉर्मल चेंडू डायरेक्ट लागला तर 1000. धावफलक ते आपण पाहतो. फुल टॉस गॅप मध्ये चेंडू आणि ते चेंडू अगदी जातोय सीमा रेषा पार. कोपी संघासाठी चौकार. ही मॅच जर कोपी संघाने जिंकली तर पुढे मात्र फार चुरस निर्माण होणार आहे. कारण 3 संघ मला वाटते 2-2 मॅच जिंकून पुढे जातील. म्हणजे एका संघाला 3 मॅचेस बनवायच्या. फुल टॉस फटका चांगला गेला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मात्र एकही नाही. फुल टॉस हवाई फायर. चेंडू सीमा पार, षटकार. शंभूचा हा चेंडू पाहिला तर बराचसा खराब होता. फुल टॉस होता. अगदी आमंत्रित केलं होतं फलंदाजाला, आ बेल और मुझे मार. आणि तोच चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर खेळला गेला. सामन्याचं समीकरण मात्र शेवटचे 14 चेंडू 23 धावांची गरज. हा चेंडू मात्र इथे फॉलो केला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. चांगला फटका इथे मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. चांगली फिल्डिंग बंटी. एक सिंगल धाव आणि ते ओव्हर थ्रोच्या धावा. जिथे फक्त एक धाव होती. चॉन्टी रोड्स म्हणून आपण प्रेमकडे नक्कीच पाहतो पण आज चुका झाल्यात. त्यावेळेस चेंडू मात्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या चेंडूला फील्ड करले. एक सिंगल धाव. पहिल्या दिवसामध्ये रंगतदार झालेला सामना. ओहो वेगवान करावा. यावेळेस हा चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये. त्याची गाडी कुणाची सुटणार? सुसाट. धाव बनवायची आहे 8. यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळला. एक सिंगल आले. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होणार का? नाही. कुणाचा होणार हा दिवस गोड? एक चेंडू 4 धावा. फटका खेळलाय. वा काय फटका सजवलाय. 4 धावा. त्याचबरोबर खोपी संघाचा विजय. अफलातून फटका. 4 धावा.